2017-18 साली आम्ही मोदीजींना विनंती केली होती की आपल्या यादीत अनेक बेघर लोक सुटले आहेत, कारण यादी 2011ला तयार झाली आहे. पुन्हा नव्याने पोर्टल उघडलं आणि नवीन 30 लाख लोक असे निघाले की जे कच्च्या घरामध्ये राहत होते, झोपडीत राहत होते. मी मोदीजींना, शिवराजजींना म्हटलं की आता 30 लाख घरं अजून आम्हाला लागतील. मला अपेक्षा होती मागच्या वेळी 13 लाख घरं मिळाली, ती 7 वर्षात मिळाली. आता 15 लाख घरं मिळतील, 2-3 वर्षात मिळतील. पण शिवराजजींनी तर मला एक सुखद धक्का दिला आणि मला सांगितलं, देवेंद्र जी आप कार्यक्रम आयोजित करो, पूरे 30 लाख मकान आपको एक साथ मिलेंगे. एकत्रित 30 लाख घरं शिवराजजींनी आपल्याला दिली. आणि मी जयाभाऊंना, आमच्या डवले साहेबांना सांगितलं, जर त्यांनी आपल्याला रेकॉर्ड घरं दिली आहेत, आपल्याला हे रेकॉर्ड काम करावं लागेल. 45 दिवसामध्ये घरांना मान्यता, 10 लाख घरांना पहिला हप्ता. आणि आज तर हा रेकॉर्ड बघा, एका वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचं वितरण केलेलं आहे. हा देशातला रेकॉर्ड महाराष्ट्राने पूर्ण केलाय. आज पुन्हा 9,000 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत. हे 9,000 कोटी रुपये मिळाल्यामुळे पुढच्या वर्षी शिवराजजी असाच कार्यक्रम आम्ही करू. आज 5 लाख लोकांना चाव्या दिल्या, पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना चाव्या आम्ही देऊ. आणि बंधू भगिनींनो, अरे गरीब कल्याणाचा विचार तर अनेक लोक मांडत होते, पण मोदीजी बघा, 30 लाख घरं म्हणजे 1.25 कोटी लोकांना त्यांच्या घरावर छत मिळत आहे. 1.25 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहत होते ते स्वतःच्या पक्क्या घरामध्ये या ठिकाणी चाललेले आहेत. आणि म्हणून आम्ही देखील निर्णय केला, घर झालं तर ते उत्तम झालं पाहिजे. म्हणून राज्याच्या वतीनंही त्याच्यात 50,000 रुपये दिले. आणि त्यासोबत हाही निर्णय घेतला, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्याला घर मिळेल त्याला जन्मभर इलेक्ट्रिसिटी फुकट मिळाली पाहिजे. म्हणून त्याला त्या ठिकाणी सोलर करता पैसे आम्ही देतो. त्याला कधीच इलेक्ट्रिसिटीचं बिल भरावं लागणार नाही. त्यामुळे गरीबाला त्या इलेक्ट्रिसिटीच्या पैशातनंही मुक्ती देण्याचं काम आपण केलेलं आहे. एवढंच नाही तर काही लोक असे होते, अर्ज केला पण जमिनीचा तुकडा देखील नव्हता. त्यांना घर तर मंजूर झालं, पण जमीन नसल्यामुळे घर बांधता येत नव्हतं. त्यांना जमीन घेण्याकरता 1 लाख रुपये आपण दिले, सरकारी जमिनी दिल्या, वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण रद्द करून त्या ठिकाणी त्यांना जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांना जमीनही मिळाली आणि घरही मिळालं. बंधू भगिनींनो, एखाद्याच्या जीवनामध्ये स्वतःचं घर मिळणं यापेक्षा मोठी अधिकारिता काही नसते. ते घर देण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, घरकुल योजनेसाठी मंजुरी मिळालेली आहे. आता नवीन 30 लाख घरे हे लाभार्थ्यांना हे मिळणार आहेत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुल लाभार्थ्यांना मोठी घोषणा केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी संपूर्ण ए टू झेड माहिती बघितलीच असेल. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना, लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व तसेच कृषीमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे घरकुलासाठी ही मागणी केलेली होती. 30 लाख घरकुले हे लाभार्थ्यांना मिळण्यासाठी त्यांनी मागणी केलेली होती आणि 30 लाख घरे आता या लाभार्थ्यांना मिळण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. आणि याच्यासाठी आता अनुदान 3,70,000 रुपये हे अनुदान मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून
अगदी सविस्तर ए टू झेड माहिती तुम्ही समजून घेऊ शकता. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी कोणती घोषणा केलेली आहे, कोणासाठी केलेली आहे आणि हे अनुदान नेमकं किती मिळणार आहे, हे संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती कळेल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या फेसबुक पेजला देखील नक्कीच फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.